Hello students, today we learn lesson number 7, importance of animals. Human beings depend on animals for many things. Early humans used the skin of dead animals for clothing. Nowadays we get many things from animals. These are known as animal products. What is meant by this? Animal products. Human beings depend on animals for many things. All humans means की सगळे जे लिव्हिंग थिंग्स आहेत किंवा जे ह्युमन्स आहेत मीन्स जे मनुष्य जीवन आहे ते पूर्णपणे ॲनिमल्सवर डिपेंड आहे. अर्ली ह्युमन्स यूज द स्किन ऑफ डेड ॲनिमल्स फॉर क्लोदिंग. आणि जे पूर्वज होते की जेव्हा काही इन्व्हेंट झालेले नव्हते क्लोथ वगैरे, तर तेव्हा जे मनुष्य होते तर ते डेड ॲनिमल्सची स्किन क्लोथ्स म्हणून, कपडे म्हणून वापरायचे. नाऊ डेज वी गेट मेनी थिंग्स फ्रॉम ॲनिमल्स. आणि आत्तासुद्धा आपल्याला ॲनिमलपासून बऱ्याच गोष्टी मिळतात. दीज आर नोन ॲज ॲनिमल प्रोडक्ट्स. आणि आपल्याला ॲनिमल्सपासून ज्या ज्या वस्तू मिळतात त्यालाच ॲनिमल प्रोडक्ट्स असं म्हटलं जातं. ॲनिमल्स हेल्प अस इन मेनी वेज. We get variety of food items and other important things from animals. आपल्याला ॲनिमलपासून वेगवेगळे फूड मिळतात, मीन्स अन्न, इम्पॉर्टंट थिंग्स फ्रॉम ॲनिमल्स, आणि इतरसुद्धा महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला ॲनिमल्सपासून मिळतात. बर्ड्स सच ॲज चिकन्स अँड डक्स दॅट आर ब्रीड फॉर देअर एग्स. पक्षी, कोंबडी, बदक इत्यादी जे बर्ड्स आहेत, म्हणजे बर्ड्समध्येच येणारे हे जे ॲनिमल्स आहेत, तर ते ब्रीड करतात कशासाठी, तर एग्ससाठी, ज्या प्रोसेसमधून आपल्याला एग्ज मिळतात. अँड मीट आर नोन ॲज पोल्ट्री. आणि त्यानंतर आपल्याला कोंबडीपासून, बदकापासून मीट मिळतं, म्हणजेच मांस, आर नोन ॲज पोल्ट्री, आणि त्यालाच पोल्ट्री असं म्हटलं जातं. दे आर रिअर्ड इन पोल्ट्री फार्म्स. पोल्ट्री फार्म्स असतात म्हणजे जिथं कोंबडीचं पालन केलं जातं, अशा प्रकारे एक पोल्ट्री फार्म्स असतं आणि तिथून आपल्याला मीट आणि अंडी उपलब्ध होतात. वी गेट मिल्क फ्रॉम गोट्स. आणि इतर जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यापासून आपल्याला काय काय मिळतं हे या लेसनमध्ये दिलेलं आहे. वी गेट मिल्क फ्रॉम गोट्स. बकरीपासून दूधही मिळतं, मीठही मिळतं. मीट मीन्स मांस. जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी जे अवेलेबल होतं ते मीठ आपल्याला बकरीपासून, कोंबडीपासून, इतर ॲनिमलपासून मिळतं. काऊज अँड बफेलोज वी मेक क्रीम, कर्ड, घी, पनीर, बटर, चीज फ्रॉम मिल्क. आणि त्याप्रमाणे आपल्याला काऊज अँड बफेलोज, गाई आणि म्हशीपासून सुद्धा आपल्याला दूध मिळतं, दुधाचे पदार्थ मिळतात. आणि त्यापासूनच दही, तूप, पनीर, बटर आणि चीज हे सगळं आपल्याला दुधापासून बनवलं जातं. दीज आर नोन ॲज डेअरी प्रोडक्ट्स. तर विच आर दी डेअरी प्रोडक्ट्स? क्रीम, कर्ड, घी, पनीर, बटर अँड चीज, all made from milk, and these are known as a dairy products. Chickens, geese and turkeys are reared in farms for their meat. हे जे बर्ड्स आहे हे मीटसाठी पोल्ट्री फार्ममध्ये ठेवले जातात. लार्ज फार्म ॲनिमल्स लाईक गोट्स, शिप्स आर ऑल्सो रेअर्ड फॉर देअर मीट. आणि मोठ्या फार्म्समध्ये ॲनिमल्ससुद्धा ठेवले जातात, जसे बकरी, शीप हे सुद्धा एका फार्म्समध्ये ठेवले जातात, ज्यांच्यापासून मीठही मिळतं आणि इतरसुद्धा प्रोडक्ट्स मिळतात. शीपपासून ऊल मिळतं. उलन्सचे कपडे बनवले जातात. उलन्स क्लोथ जे असतात ते ह्या शीप्सच्या मिळणाऱ्या ऊलपासून, म्हणजे लोकरीपासून एका प्रोसेस थ्रू बनवलं जातात. तर अशा प्रकारे आपल्या ह्युमन बिईंगसाठी ॲनिमल्स हे खूप महत्त्वाचे असतात. त्यानंतर दिलेले आहे हनीबीज.
आर रिअर्ड फॉर देअर हनी. आता हनीबीचं सुद्धा एक प्रकारे पालन केलं जातं. मीन्स हनीबीचं सुद्धा फार्म्स असतात. हनीबीच्या एक प्रकारे शेती केली जाते. जसं पेट्या लावल्या जातात आणि तिथं हनीबीज ह्या पाडल्या जातात, म्हणजे प्रिपेअर केल्या जातात. एका प्रोसेसप्रमाणे एक प्रोसेस केली जाते जिथं हनीबीजसाठी ते शेतीमध्ये पेट्या लावल्या जातात एका मोकळ्या जागेमध्ये, जंगल भागामध्ये, आणि तिथं हनीबीजपासून मध प्रिपेअर केलं जातं. द रेअरिंग ऑफ बीज फॉर हनी इज नोन ॲज ॲपिकल्चर. आता ज्या प्रोसेसमध्ये हनीबीजपासून आपल्याला हनी मिळतं, म्हणजे मधमाशांपासून मध मिळतं, त्या प्रोसेसला म्हटलं जातं ॲपिकल्चर. वी कॅच ॲक्वॅटिक ॲनिमल्स लाईक फिश, स्क्विड्स, प्रॉन्स अँड क्रॅब्स फॉर देअर फ्लेश. आता समुद्रामध्ये सुद्धा जे ॲनिमल्स आहेत ते सुद्धा ह्युमन बीइंगसाठी युजफुल आहेत आणि ते समुद्रामधून कॅच केले जातात, म्हणजे पकडले जातात. आणि जे नॉनव्हेज खाणारे असतात, म्हणजे एक प्रकारे फूड म्हणून ह्या सगळ्या ॲनिमल्सचा यूज केला जातो. सम फिश लाईक कॉड अँड हॅलिबट आर कॉट फॉर देअर ऑइल. आणि काही असे फिश असतात समुद्रामध्ये की ज्यांच्यापासून ऑइल मिळतं. सम फिशरमॅन रिअर फिश अँड प्रॉन्स इन स्पेशल पॉन्ड्स. तर काही जे फिशरमॅन्स मीन्स जे फिश पकडतात ते कोण झाले? फिशरमॅन. तर ते काय करतात, तर काही एक स्पेशल पॉन्ड्स मीन एक प्रकारे छोटासा तलाव निर्माण केला जातो, छोटासा लेक निर्माण केला जातो आणि त्याच्यामध्ये ते फिश, प्रॉन्स असे प्रोड्यूस केले जातात. म्हणजे त्यांचं प्रोडक्शन वाढण्यासाठी तिथं ते पाळले जातात एक प्रकारे. वी मेक सिल्क फ्रॉम प्रोटीन फायबर्स प्रोड्यूस बाय सिल्कवॉर्म. आता त्यानंतर जो सिल्कचा कपडा आहे तो सिल्कवॉर्म्स म्हणजे एक किड्यापासून मिळतो. द रेअरिंग ऑफ सिल्कवॉर्म्स टू प्रोड्यूस रॉ सिल्क इज नोन ॲज अ सेरिकल्चर. आणि सिल्कवॉर्मसुद्धा रेअरिंग केले जातात, म्हणजे एक प्रकारे सांभाळले जातात, पाळले जातात. तर कशासाठी? तर रॉ सिल्क इज नोन ॲज, म्हणजे एक प्रकारे रॉ मटेरियल प्रिपेअर होतं ह्या किड्यांपासून आणि त्याच प्रोसेसला सेरिकल्चर असं म्हणतात. सिल्कवॉर्म्स टू प्रोड्यूस रॉ सिल्क इज नोन ॲज अ सेरिकल्चर. इन दिस वे the animals are very useful for us, and in this lesson the importance of animals are given. In the next part, the feathers of some birds are used to stuff pillows and cushions. Feathers, what is mean by feathers? पक्ष्यांचे जे पंख असतात, पक्ष्यांचे पंख, तर ते स्टफ पिलोज मीन्स उशी ज्या असतात जे आपण बेडवर यूज करतो, कुशन्स, पिलोज, तर त्या स्टफ करण्यासाठी, भरण्यासाठी पक्ष्यांचे पंख यूज होतात. फिदर्स आर ऑल्सो यूज टू मेक फिदर डस्टर अँड ॲडॉर्न क्लोथ्स अँड हॅट्स. काही हॅट्सला सुद्धा फिदर्स लावले जातात पक्ष्यांचे. त्यानंतर डस्टर, फिदर डस्टर्स मीन्स जे पक्ष्यांच्या पंखापासून डस्टर प्रिपेअर केले जातात. अशा प्रकारे पक्ष्यांच्या पंखांचा सुद्धा यूज केला जातो. म्हणजे अशा प्रकारे ॲनिमल्स आणि बर्ड्स ह्युमन बीइंगसाठी वेगवेगळ्या पद्धतीने हेल्पफुल असतात, यूजफुल असतात. अदर वेज इन विच ॲनिमल्स हेल्प अस. एलिफंट्स लिफ्ट हेवी थिंग्स लाईक ह्यूज लॉग्स ऑफ वूड अँड रेल्वे स्लीपर्स. एलिफंट्स in other types animals used for lifted the heavy things. Elephants lift heavy things like huge logs of woods. Elephants lift heavy things like huge logs of wood. Elephants यूज केले जातात जंगल भागांमध्ये, तर मोठे मोठे जे झाडं असतात त्यांचं लिफ्ट करण्यासाठी म्हणजे उचलण्यासाठी. अँड रेल्वे स्लीपर्स म्हणजे खूप हेवी गोष्टी, हेवी थिंग्स लिफ्ट करण्यासाठी एलिफंटचा यूज केला जातो. ऑक्सेन, बफेलोज अँड हॉर्सेस प्लग ॲग्रिकल्चर फील्ड्स. प्लग मीन्स शेतात केली जाणारी प्रोसेस की ज्याच्या थ्रू शेती केली जाते. ऑक्सेन, बफेलोज बैल, बफेलोज म्हैस, म्हशी, अँड हॉर्सेस घोडे, प्लग ॲग्रिकल्चर फील्ड.
फील्ड मीन्स शेतीच्या भागामध्ये या ॲनिमलचा यूज केला जातो. हॉर्सेस अँड कॅमल्स ट्रान्सपोर्ट गुड्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर. तर काही जे ॲनिमल्स आहेत, अदर ॲनिमल्स यूज फॉर ट्रान्सपोर्ट दी गुड्स. गुड्स मीन्स ओझे, सामान, ते ट्रान्सफर करण्यासाठी फ्रॉम वन प्लेस टू अनदर. एका जागेवरून दुसऱ्या प्लेसवर सामान नेण्यासाठी हॉर्सेस अँड कॅमल्स, उंट, घोडे यांचा यूज केला जातो. डॉग्स आर ट्रेन टू डू डिफरंट काइंड्स ऑफ वर्क. आणि नंतर डॉग्स ट्रेन केले जातात टू डू डिफरंट काइंड्स ऑफ वर्क्स. अशा प्रकारे इन दिस वे ॲनिमल्स आर व्हेरी यूजफुल टू अस ऑर ऑल ह्युमन बीइंग्स. तुम्ही बघितलं असेल की डॉग्स वेगवेगळ्या प्रकारे ट्रेन केले जातात. काही काही डॉग्स हे सरकशीत असतात, काही डॉग्स हे घरांसाठी यूज केले जातात सिक्युरिटीसाठी, तर काही डॉग्स हे जे बॉम्ब रेस्क्यू असतात, म्हणजे जिथं बॉम्बसाठी एक स्पेशल टीम असते, त्याच्यामध्ये डॉग्सला ट्रेन केलं जातं एक प्रकारे प्रोटेक्शनसाठी, की जेणेकरून ते डॉग्स हेल्प करतात त्या टीमला बॉम्ब शोधण्यासाठी. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी डॉग्स ट्रेन करून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा यूज केला जातो. आणि अशा प्रकारे आपल्या लेसनमध्ये ॲनिमल्स कशा कशा पद्धतीने यूज होतात आपल्या ह्युमन बीइंगसाठी ते दिलेलं आहे. अँड इन दिस वे वी कंटिन्यू अदर लेसन ऑल्सो इन द नेक्स्ट टॉपिक. ओके, बाय. If you like my study, if you like my teaching, please like and subscribe. Bye.